नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 10. चळवळीनं असा गदारोळ माजवला असतानाच एक दिवस अचानक प्रतापराजे जानोळीच्या वाड्यात उगवले. काळोख्या अमावस्येची मध्यरात्र. आकाश उन्हाळी ढगांनी कोंदटून आलेले. कुठल्याही क्षणाला मुसळधार पाऊस कोसळेल असं वातावरण. रात वारा दाही दिशेने कोंडल्यासारखा घुसमटून निश्चल पडलेला. सरकार वाड्यातल्या दिवाणखान्यातला दिवा अजून विझला नव्हता. गप्पा मारायला आलेले काही प्रतिष्ठित गावकरी नुकतेच उठून गेलेत. नाना पाटलांच्या पत्री सरकाराने भूमिगत कार्यकर्त्यांनी चाललेल्या चळवळीविषयी अनेक भूमिका अफवा यांची चर्चा करण्यात गुंग झाल्या या मंडळींना वेळेचं भानच राहिलं नव्हतं. भाऊराव चौगले, राणोजीराजेंचे खास दोस्त, शिवाय शिवाजी पवार, मगदूम, रायगोंडा पाटील, सिद्धरय्या स्वामी, नारायणपंत कुलकर्णी, मानकोजी मोहिते, श्रीपती चव्हाण ही राणोजीराजेंच्या बैठकीतली खास माणसं. इनामदारांच्या वयाची, त्यांना मानणारी, त्यांना प्रत्येक गोष्टीत साथ देणारी ही मंडळी उठून गेली होती. तरी राणोजीराजे दिवाणखान्यातच बसून होते. डोक्यात आधी केलेल्या चर्चेनं गती दिलेलं विचारचक्र चालू होतं. ब्रिटिश राजवटीविरुद्ध या चळवळीने प्रचंड प्रमाणात आंदोलन उभं केलं हे खरं. वनव्यासारखी ही चळवळ दिवसेंदिवस भडकतच चालली आहे हेही खरं. पण ब्रिटिशांच्या सत्तेचा सूर्य एवढ्या लवकर मावळेल हे खरं नाही वाटत. जागतिक महायुद्धामुळे इंग्लंड आज अडचणीत आला आहे. या युद्धाच्या आघाडीवर त्यांची पिछेहाट होत असल्याच्याही बातम्या येत आहेत. पण अंतिम विजय हा इंग्रजांचाच हे निसंशय. एकदा का इंग्रज महायुद्धातून विजयी होऊन मोकळे झाले तर ह्या चळवळींची धडगत नाही. किड्या मुंग्यांना चिरडून टाकावं तसं या आंदोलकांना चिरडून टाकलं जाईल. आपल्यासारख्या जहागीरदार इनामदारांनी त्यांच्या युद्धाला पाठिंबा देऊन मदत केली. आपण तर 2 लाख रुपये युद्धनिधीला दिले. शेकडो लोकांना लष्करात भरती व्हायला लावलं. आपली ही सेवा इंग्रज सरकार कधीच विसरणार नाही. आपल्या निष्ठेची सरकारला कधीच शंका येणार नाही. आपले चिरंजीव प्रतापराजे शत्रुपक्षाला सामील असले आणि या सरकारविरोधी आंदोलनात भाग घेत असले तरी आज ना उद्या प्रतापराजेंना अशा आंदोलनाचा फोलपणा कळून चुकेल. ते परत येतील. आपण केलेली सेवा आणि वाहिलेली निष्ठा लक्षात घेऊन सरकार आपल्या चिरंजीवांच्या अपराधाकडे दुर्लक्ष करेल. असं आशादायक चित्र रंगवायला खूप बरं वाटतं. पण हे कल्पनेचे खेळ का वास्तवात खरे ठरतील? आज रायगोंडा पाटलांनी एकांतात बातमी दिली आहे. प्रतापराजे या भागात आलेत. या आंदोलनातील भूमिगतांशी त्यांनी हातमिळवणी केली आहे. ते लवकरच आपल्याला भेटायला येणार आहेत. त्यांच्याबरोबर एक तरुण स्त्री आहे म्हणे. रायगोंडा पाटलांचं म्हणणं ती प्रतापराजेंची पत्नी आहे. एक एक ऐकावं ते नवलच. प्रतापराजेंनी स्वातंत्र्य मिळेपर्यंत ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली होती. पण प्रतापराजे म्हणजे काही भीष्माचार्य नव्हे. प्रतापराजेंनी प्रतिज्ञा मोडली हे मात्र चांगलं झालं. रामजी जाधवाचा वंश त्यांच्याबरोबर संपतो की काय अशी भीती वाटत होती. पण त्यांनी हा दिवा विझू न देण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. या जानोळीकर घराण्याला वारस लाभलेलं दिसतंय. ही बातमी खरी असेल तर आनंदाची गोष्ट. रायगोंडानं सांगितलंय कदाचित आज रात्रीसुद्धा प्रतापराजे भेटीला येण्याची शक्यता आहे. 2 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर मुलगा बापाला भेटतोय. आता मध्यरात्र उलटून गेली आहे. मग अजून का येत नाही तो? का पावसाच्या शक्यतेमुळे येणं रद्द केलंय त्यानं? दरवाजावर खटखट वाजलं आणि राणोजीराजे बैठकीवरनं चटकन उठून उभे राहिले. दरवाजावरल्या पहारेकरानं दिंडी दरवाजा उघडला. प्रथम प्रतापराजे आत आले आणि पाठीमागून एक तरुण स्त्री. प्रतापराजे भरावर चालत दिवाणखान्यात आले आणि त्याने आईसाहेबांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला. आई जगदंब तुमचं रक्षण करो. औक्षवंत व्हा, त्याने आशीर्वाद दिला. पण त्यांचे डोळे खिळले होते त्या तरुण देखण्या स्त्रीवर. राणोजीराजे त्या तरुणीच्या सौंदर्याने दिपून गेले होते. त्यांची नजर तिच्यावर खिळून राहिली असतानाच प्रतापराजेंनी तिची ओळख करून दिली ती या शब्दांनी. आबासाहेब, ही पद्मिनी, पद्मिनी राजे, माझी पत्नी, तुमची सून. आणि पद्मिनी राजेंनी त्यांना वाकून नमस्कार करताच अगदी अभावितपणे त्यांच्या तोंडून आशीर्वादाचे शब्द उच्चारले गेले होते. सौभाग्यवती भव.
आपण इतक्या सहजपणे विना चौकशी कुठल्या स्त्रीचा आपली सून म्हणून स्वीकार करतोय याचा विचार मनात येण्याआधीच आपला एकुलता एकटा मुलगा इतक्या दीर्घ कालावधीनंतर घरी परतलाय या आनंदाच्या भरात त्यांनी पद्मिनी राजेंचा आपल्या ऐतिहासिक खानदानात समावेश करून घेतला होता. त्यांना जानोळीकर सरकारवाड्यात गृहलक्ष्मी म्हणून प्रवेश दिला होता. कदाचित ही मोहिनी प्रतापराजेंना दावं लावून या वाड्यातच ठाणबंद करून ठेवू शकेल ही आशा त्यांना वाटली असेल. तिच्या सौंदर्याचे यौवनाचे सामर्थ्य प्रतापराजेंच्या अविचारी बेबंद वागणुकीला पायबंद घालू शकेल असा त्यांना विश्वास वाटला होता. पण प्रतापराजे बोलू लागले तेव्हा आपली आशा व्यर्थ असल्याची त्यांना जाणीव झाली. आबासाहेब, तुम्ही पद्मिनीला आपली सून मानून आशीर्वाद दिलेत. माझी काळजी मिटली. तुम्ही प्रपंचाला लागलात यातच मला आनंद आहे. तुम्ही घरी राहून नीटपणे संसार करणार म्हटल्यावर तुम्ही कुठल्या घराण्यातली मुलगी पत्नी म्हणून आणली ते विचारायचं सुद्धा मला भान राहिलं नाही म्हणा. मला भीती वाटत होती की तुमच्या खानदानाच्या प्रतिष्ठेच्या कल्पना हिला सून म्हणून स्वीकारण्याआड येतील आणि हिला माझ्याबरोबरच घराबाहेर हाकलून द्याल तुम्ही. हे घर तुमचं आहे, तुमचं आहे प्रतापराजे. या घरात कुणाला नांदवायचं याचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. आम्ही आता देवाचं नाव घेत कुठल्या तरी तीर्थक्षेत्री उरलं आयुष्य काढू. राणोजी राजेंनी उपरतीची निवृत्तीची भाषा काढली ती प्रतापराजेंच्या पुढील योजनांचा अंदाज घेण्यासाठी. आबासाहेब, 4 भिंतीत कोंडून राहण्याची माझी सवय मोडली आहे. घर प्रपंच वगैरेत गुंतून पडण्याची ही वेळ नव्हे. हाती घेतलेलं कार्य तडीच नेल्याशिवाय संसारात माझं मन रमणार नाही. पद्मिनीला मी तुमच्या हवाली करून जातोय. ती गरोदर आहे. काय? या सुनबाई. होय आबासाहेब, म्हणून तिला मी तुमच्याकडे घेऊन आलोय. पोलीस माझ्या मागावर आहेत आणि पद्मिनीला या अवस्थेत माझ्याबरोबर धावपळ करणं कठीण झालंय. आबासाहेब प्रतापराजेंचं बोलणं ऐकून थक्क झाले. पद्मिनी राजेंच्या सौंदर्यानं दिपल्या डोळ्यांना त्यांची गर्भावस्था दिसलीच नव्हती. अचानक लाभल्या सुनेच्या उदरात जानोळीकरांचा वंशांकुर वाढतोय या कल्पनेनं त्यांच्या आनंदाला भरतं आलं. त्यांनी पद्मिनी राजेंकडे नजर टाकली तर त्या खाली मान घालून उभ्या होत्या. कदाचित त्या लाजल्या असतील. आबासाहेब एकदम खुश झाले. उडाण टप्पू पोरगा राजकारणाचे धोकादायक खेळ खेळण्याच्या नादानं परागंदा झाला होता. बापाला भविष्यात केवळ अंधार दिसत होता, पण आज वंशदीपाचा उजेड दृष्टिक्षेपात आला होता. या वाड्यात त्यांचा नातू खेळणार बागडणार होता. घराण्याला वारस लाभला होता. आज प्रतापराजेंच्या आईसाहेब असत्यात तर फार घाईत लग्न उरकावं लागलं. प्रतापराजे बोलत होते. तुमच्या संमतीची वाट पाहणं, घराण्याला शोभेलच्या थाटात विवाह करणं शक्य नव्हतं. तुम्ही हिला झिडकार नाही अशी मला खात्री होती, म्हणूनच मी हे धाडस केलंय. हिला तुमच्या स्वाधीन करून मी परत जातोय. मी आता अगदी निश्चिंतपणे देशकार्य करू शकेन. प्रतापराजे, तुम्ही परत जाणार सूनबाईंना या अवस्थेत सोडून? तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना होय प्रतापराजे? आबासाहेब एकदम तडकलेच. म्हणजे चिरंजीवांच्या डोक्यातलं वेड अजून कायम आहे तर? पोलीस माझ्यावर मागावर असल्याचं मी नुकतंच बोललो ते तुमच्या ध्यानात आलं नाही आबासाहेब. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत मला स्वस्थ बसता येणार नाही. झाला तो मूर्खपणा पुरे करा आता प्रतापराजे. माझं सरकार दरबारी वजन आहे. सरकार तुमचे सगळे गुन्हे माफ करील याची मी हमी देतो. तुम्ही सुखानं संसार करा प्रतापराजे. सगळ्यांनीच संसार सुखाचा स्वार्थ साधायचं ठरवलं तर स्वातंत्र्यासाठी कोण लढणार आबासाहेब? पण तुम्ही हार निश्चित असलेली लढाई लढताय प्रतापराजे. खरा लढवय्या हार जितीचा हिशोब मांडून कधी लढत नाही आबासाहेब. आणि ही लढाई तर मातृभूमीच्या मुक्तीसाठी चालली आहे. स्वातंत्र्यासाठीचा प्रत्येक लढा हा स्वातंत्र्य मिळवूनच संपतो. तेव्हा अंतिम विजय हा आमचाच याविषयी माझ्या मनात शंका नाही. तुम्ही सुद्धा याबद्दल मनात शंका ठेवू नका. हा इंग्रज धार्जिनेपणा सोडून द्या आबासाहेब. नाहीतर स्वातंत्र्य सूर्य उगवता क्षणी तुम्ही रात्रीचे गुन्हेगार उजेडात जगण्याचा हक्क गमावून बसाल. बस बस प्रतापराजे,
एवढं भाषण पुरे. आम्हाला उपदेश करण्याच्या फंदात पडू नका. तुम्ही स्वतःचं वागणं सुधारा. अजूनही संधी गेलेली नाही. तुम्ही चळवळीतून अंग काढून घ्या. घर प्रपंच बघा. आम्ही तुमच्या मागचा हा पोलिसांचा ससेमिरा बंद करू. आबासाहेब, कोल्ह्या कुत्र्यांच्या काडी किमतीच्या जगण्यापेक्षा उच्च ध्येयासाठी येणारं मरण लाख मोलाचं समजतो मी. तुमची मर्जी. तुम्हाला मरणाचे डोहाळे लागलेत असतील तर आम्ही चिंता करून काय उपयोग. ते जाऊ दे. पण प्रतापराजे, तुमच्या आईसाहेब गेल्याची बातमी तुम्हाला मिळाली होती ना? तुमच्या काळजीनं त्या अकालीच गेल्या. शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या भेटीचाच ध्यास घेतला होता त्यांनी. तुमचं नाव घेतच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. पण तुम्ही त्यांच्या अंत्यदर्शनाला सुद्धा आला नाही. तुम्हाला जन्म देऊन धन्य धन्य वाटलं असेल त्यांना. मला बातमी कळली तेव्हा उशीर झाला होता. शिवाय हातातलं देशहिताचं महत्कार्य सोडून येऊन मी तरी काय करणार होतो. गेलेलं माणूस काही परत येणार नाही. तसं असतं तर विचार केला असता. अशा बिनकाळजाच्या कृतज्ञ पोराशी काय बोलावं. आम्ही आता थकत चाललोय. आम्हाला कुणी पोटचा पोरगा जन्मलाच नाही असं समजूनच दिवस ढकलतोय. मामासाहेब, आत्तापर्यंत बाजूला उभं राहून पितापुत्रांचं संभाषण ऐकणाऱ्या पद्मिनीराजेंनी प्रथमच त्यांच्या बोलण्यात भाग घेतला. मामासाहेब, त्यांना जाऊ द्या. स्वातंत्र्य चळवळीत ते इतके गुंतलेत की आता त्यातून त्यांना अंग काढून घेणं शक्यच नाही. आबासाहेबांना पद्मिनीराजेंच्या उपस्थितीचं भानच राहिलं नव्हतं. त्यांच्या बोलण्यानं त्याने वळून आपल्या सुनेकडे डोळे उघडून बघितलं. या गर्भवती सूनबाई या वाड्यात राहणार. परत एकदा या वाड्याला घर पण येणार. मुलगा घराबाहेर पडला तरी इथं गृहलक्ष्मीचा वावर असणार. आणि थोड्याच दिवसात इथं बाळराजे रांगू लागणार. या विचारांनी त्यांच्या मनाला थोडं समाधान वाटलं. मी चलतो आबासाहेब. पण प्रतापराजे, आजची रात्र तरी थांबा. सकाळी उठून जावा म्हणा. नाही आबासाहेब, बाहेर माझे मित्र वाट पाहत थांबलेत. मला गेलंच पाहिजे. म्हणत प्रतापराजेने आबासाहेबांना वाकून नमस्कार केला. एक नजर पद्मिनीराजेंकडे टाकून त्यांचा डोळ्यांनीच निरोप घेतला आणि ते वळून दरवाजाकडे चालू लागले. आबासाहेब आणि पद्मिनीराजेही त्यांच्या पाठीमागून दरवाजापर्यंत गेले. परत एकदा त्या दोघांकडे वळून बघून प्रतापराजेंनी दिंडी दरवाजातनं बाहेरच्या कवळकात पाऊल टाकलं. काही क्षणांच्या अंतरावरच अंधारानं त्यांना गिळून टाकलं आणि आबासाहेब आपल्या सुनेसह दिवाणखान्यात परतले. नोकरानं दरवाजा लावून घेतला. प्रतापराजे खरोखरच येऊन गेले की आपण स्वप्न पाहिलं असा संभ्रम राणोजीराजेंच्या मनात निर्माण झाला. पण त्यांनी आपल्याबरोबर आणलेल्या ज्यांची ओळख त्यांनी आपली पत्नी म्हणून करून दिली त्या पद्मिनीराजे जवळच उभ्या होत्या. म्हणजे खरंच प्रतापराजे येऊन गेले होते. तर अगदी अनपेक्षित आणि आकस्मित येणं घडलं होतं त्यांचं. काही क्षणातच ते निघूनही गेले होते. ज्यांच्या भेटीसाठी राणोजीराजे व्याकुळ झाले होते, ज्यांच्या चिंतेनं त्यांचं मन ग्रासलं होतं, ज्यांची वाट ते अनेक दिवस पाहत होते, ते प्रतापराजे आलेही आणि गेलेही. आजवर ते कुठे होते, काय करत होते, काहीही न सांगता निघून गेले. कसल्या प्रसंगातून ते गेले असतील, कसल्या संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं असेल, कसले हाल सोसावे लागले असतील, या काळजीत आपण दिवस काढतोय आणि चिरंजीव मात्र आपल्या वडिलांना आपल्याविषयी चिंता वाटत असेल ही गोष्ट हिशोबातच घेत नाहीत. त्याने इतकी अनास्था का दाखवावी? प्रतापराजे निघून गेल्याचं दुःख मानावं की संतापावं हेच राणोजीराजेंना कळेना. राणोजीराजे बैठकीवर बसले. समोर खाली मान घालून सूनबाई उभ्या होत्या. बसा सूनबाई. बाजूच्या खुर्चीकडे निर्देश करून राणोजीराजेंनी त्यांना बसायला सांगितलं. अभावितपणे राणोजीराजेंनी स्वतःशीच सूनबाई या शब्दांचा उच्चार पुटपुटल्यासारखा केला. त्या अनोळखी शब्दाचा मनातल्या मनात उच्चार करतानाही त्यांना अडखळल्यासारखं झालं. ही स्त्री कोण, कुठली, हिचा विवाह आपल्या मुलग्याशी केव्हा झाला, कुठल्या परिस्थितीत झाला, काहीच ठाऊक नाही आपल्याला. प्रतापराजे या सूनबाईच्या रूपानं केवळ प्रश्नमालिकाच ठेवून गेलेत आपल्या मागे. या प्रश्नांची उत्तरं जाणून न घेताच या बाईला आपण सून म्हणून बसलोय.
धन्य आहे आपल्या अकलेची. प्रतापराजेंशी या तरुणीचा विवाह तरी झालाय ही, पण ही गरोदरही आहे म्हणे. आपल्या चिरंजीवांच्या मुलाची आई होणार आहे ही. मग लग्नाविषयी शंका घेऊन कसं चालेल? आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की ही बाई सांगेल त्यावरच विश्वास ठेवल्याशिवाय गत्यंतर नाही आपल्याला. तुमचं गाव, तुमचं घराणं. अजूनही समोर उभ्याच असल्या सुनबाईंना प्रश्न विचारता विचारता रानोजी राजे एकदम मध्येच थांबले. कसलं घराणं आणि कसलं खानदान आलंय एका तरुणाचा हात धरून पळून आलेल्या बाईला. हिच्या बाबतीत कुळीढाळीचा विचार करणं व्यर्थ. ही माझी पत्नी आहे, माझ्या मुलाची आई होणार आहे असं आपला मुलगा सांगतोय म्हणून हिला सून मानायचं. पद्मिनी राजेने आपल्या मामासाहेबांच्या प्रश्नाला चटकन उत्तर दिलं नाही. एकदा अगदी सावकाश नजर उचलून त्यांच्याकडे केवळ बघितलं. क्षणभर काय बोलावं कसं बोलावं या संभ्रमात असल्यासारखं गप्प राहिल्या. मग अपराधी स्वरात म्हणाल्या, ते स्वतःच सांगतील तुम्हाला. त्यांनी मला शपथ घातली आत्ताच काही बोलू नको म्हणून. आवाजात गोडवा होता पण नाजूकपणा नव्हता. किंचित मर्दानी खणखणीतपणाचीच त्यांच्या आवाजाला छटा होती. राणोजीराजेंच्या कानावर त्यांचा आवाज आला पण त्यांच्या शब्दांचा आशय काही त्यांचं मन टिपू शकलं नाही. कानांनी केवळ शब्दनादच ग्रहण केला असावा. काय म्हणालात? त्यांनी मला शपथ घातली आत्ताच काही बोलू नकोस म्हणून. ते स्वतःच सांगतील तुम्हाला. ह्याला काय म्हणावं? राणोजीराजेंच्या रागानं उचल खाल्ली आणि त्यांच्या नकळतच आवाज चढला. तुम्ही कोण, कुठल्या हे सुद्धा जाणून घेण्याचा अधिकार नाही आम्हाला. आमचं घरानं अलुत्या वलुत्याचं की कामगार कुणब्याचंही नवं बाई. कुठल्या उपटसुंब स्त्रीला तिचा इतिहास जाणून न घेता आम्ही सून मानावी की काय? या जानोळीकर इनामदारांच्या खानदानाची सून होण्याचा मान केवळ कुलीन मुलींनाच मिळू शकतो हे तुम्ही ध्यानात घ्या. उद्या आम्हाला विचारणारे अनेक लोक आहेत. कुठल्या वतनदार जहागीरदाराशी तुम्ही लग्नसंबंध जुळवलं म्हणून त्यांनी प्रश्न टाकला तर काय सांगावं आम्ही? आमच्या बरोबरीचे जहागीरदार इनामदार थुंकतील आमच्या तोंडावर. राणोजीराजे ताड बोलले पण पद्मिनीराजे चुळबुळत गप्प उभ्या. त्या काही बोलतील या अपेक्षेनं राणोजीराजे थोडा वेळ स्तब्ध राहिले. त्या मान उचलूनही न बघता पदराच्या शेवेला पीळ घालण्याचा चाळा करताहेत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.